वेलकम सर. थँक्यू. वेलकम. हॅलो एव्हरीवन. એટલે याची जी लँग्वेज आहे ना तिथे इंग्लिश आहे बरोबर. आता मला जोडाक समज पडत आहे तोडाक मी समजवायचा प्रयत्न करीन तुम्हाला आणि नाही जर समज पडली इंग्लिश तर मग मी कोणाला तरी अजून बोलवीन. हो कारण का मला कम इंग्लिश आवडत आहे. आता मी तुम्हाला काय सांगला आखेला हेलो हेलो सांगला. तुम्ही फोन करत तर सांगा ना हेलो. हे तुम्हाला हेलो सांगत हेलो काय तुम्ही जवाब देसा काय तुम्ही सांगा तर हेलो असा. हॅलो. प्रेज द लॉर्ड. आता हे प्रेस द लॉर्ड पण सांगतो आहे. प्रेस द लॉर्ड असं सांगतो. तुम्ही जवाब नाही दिला काय सांगसा. सलाम. यो समजला लगेच सलाम सांगलाय नाही. चल बोला सलोम असं सांगा. सलोम सलाम सलाम बोलायला. डू यू नो हू आय एम. आता यांनी काय सांगला काय तुम्ही जाणता काय मी कोण आहो. कोण आहे तुम्ही जाणता कोण आहे यो. हा सेंटा क्लॉज. सेंटो क्लॉज आहे यो असं सांगतो तुम्ही ना. तुम्ही याला सेंटा क्लॉज सांगत ना. हे तुला सेंटा क्लॉज आहे असं सांगत ये तुला. नो 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 माय नेम इज नॉट सांता क्लॉज. यो सांगतो का माझं नाव सेंटा क्लॉज नाही मिळत. माय रियल नेम इज संत निकोलस. यो सांगतो माझा खरं नाव संत निकोलस आहे. काय आहे संत निकोलस आहे. And I am from Mara, Turkey. आणि यो सांगतो का मी मारिया तुर्कीहून आहो એટલે કે तुर्की देशમાં मी राहतो. I want to say short story that is real story. यो सांगतो का मी तुम्हाला एक टुकी वार्ता सांगेन जी एक साची वार्ता आहे. सच्ची आहे खरी गोट आहे. About Sant Nicholas. आणि ती आहे तर संत निकोलस विषय आहे. One man was living in Turkey. एक माणूस जो तुर्कीमध्ये राहत होता. His name was Sant Nicholas. आणि त्याचे नाव संत निकोलस होता. He was very rich person. तो खूपच धनवान व्यक्ती होता. पैसावाळा व्यक्ती होता. And his one secret habit it was there. અને તેમાં એક સિક્રેટ એટલે કે ગુપ્ત બાબત હતી. તેમાં કાहीतरी ગુપ્ત ગોઠ હતી. તેમાં Do you know what it was? तुम्ही जाणता काय ती काय आहे. नो. It was helping to others. आणि ती गोट ही आहे का तो एक दुसऱ्याला मदत करत होता. Giving gifts to others. तो एक दुसऱ्याला गिफ्ट ठोपत होता. When poor people are sleeping in their house, that time he was going on night time. आणि जदव लोक रातचे त्याच्या घरी निजत होता तद्व तो रातचे त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करत होता. He was giving money and gold आणि तो सोना आणि पैसा त्याला देऊन त्याची मदत करत होता. to live their life. आणि याप्रमाणे त्याची जिंदगी तो जीवत होता. Are you giving gift to others? काय तुम्ही एक दुसऱ्याला गिफ्ट देता काय असं शोधतो तुम्हाला. देता काय तुम्ही देता नाही ना. Are you helping others? काय तुम्ही एक दुसऱ्याला देता काय असा तुम्हाला शोधतो. यो कोण कोण देतो गिफ्ट. बर्थडे वर रोपता ती नाही. क्रिसमस वर नो. दे वॉज नॉट गिविंग गिफ्ट टू अदर्स. What is today? आज काय आहे. काय आहे आज. हे शोधतो तुम्हाला. हो मी नाही शोधतो. हे शोधतो आज काय आहे. क्रिसमस आहे ना. क्रिसमस એટલે काय आहे नाताल ना. होय क्रिसमस. One verse God he told. एक गोट जे त्यांनी सांगला એટલે કે देवाने कसं काय देवाचा जन्म दिवस आहे ना. देवाने एक गोट सांगे. You got without paying, so give to others without paying. तुम्हाला मोफत मिळेल आहे तुम्ही पण मोफत दे. Then only God will bless you. आणि तद्व देव तुम्हाला आशीर्वादित करील. Are you giving? काय तुम्ही देसा काय
Answer is not coming. Tell me, you will give. काय तुम्ही देसा काय सांगतो तुम्हाला? Today is Christmas and it is very beautiful day for us. आज नाताल आहे आणि एक सुंदर दिवस आपल्या वाटे आहे. Jesus Christ was born not only for us but for all humans. प्रभू येशू ख्रिस्त फक्त आपल्या માટે नाही जन्म घेतलेला आहे, तो आखे जगतच्या आखे लोकांसाठी जन्म घेतलेला आहे त्याने. So you should enjoy त्याचे कारण आहे तुम्ही आनंद करा by celebrating Jesus Christ's birthday. आणि तुम्ही देवाचा जन्म उजवा. You are going to celebrate? काय तुम्ही उजवाय मागता? Yes or no? Are you willing to dance with me? तुम्ही याच्यावर डान्स करायला मागता काय? असं शोधत आहे तुम्हाला. Then stand up. कोण कोण नाचाय आहे उभं होऊया. याच्यावर जो नाचा हवा तो उभं होऊया असं सांगत आहे तुम्हाला. जो पण नाचा हवा तो उभं होईचा. मागे पुढा बाजूमा ठेवस. Brother, play music. ओके, हे तुम्हाला म्युझिक वाजवायला हवं तो.